आपण डेसिमल नंबरचं डिव्हिजन असेल किंवा मल्टिप्लिकेशन असेल तर या नंबर्सला आपण डेसिमलच्या बाहेर काढतो. तनया देवरे, साई, या नंबर्सला आपण डेसिमलच्या बाहेर काढतो. एवढं लक्षात ठेवायचं. 0.4 ला डेसिमलच्या बाहेर काढलं त्याला म्हटलं 4. 16 ला डेसिमलच्या बाहेर काढायची गरज नाही, तो आहे तसा घेतला 16. 0.25 डेसिमलच्या बाहेर घेतला तो झाला 25. यांना डेसिमलच्या बाहेर काढा. डेसिमलचं डिव्हिजन असेल, मल्टिप्लिकेशन असेल, त्यांना डेसिमलच्या बाहेर का काढतो? कारण होल नंबरचं मल्टिप्लिकेशन डिव्हिजन करायला सोपं असतं. इट विल गो इझी. पुढे बघा आता 1.6 डेसिमलच्या बाहेर काढला त्याला म्हटलं आपण 16. 0.2 डेसिमलच्या बाहेर काढला त्याला म्हटलं 2. 0.05 डेसिमलच्या बाहेर घेतला त्याला म्हणायचं 5. आता काय करायचं ऐका, या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन करत बसण्याची गरज नाही. आता ऐका, सेम नंबर असेल किंवा डिवाइड होत असेल तर डिवाइड करायचं. 16 ने 16 ला डिवाइड केलं, 16 1 जार 16, 16 1 जार 16, 1 1 मिळालं दोघांचं. आता या 2 ने 4 ला डिवाइड करा, 2 1 जार 2, 2 4 जार 2, वर 2 आले बघा. जरा लक्ष द्या, समजेल बरोबर. आता 5 ने 25 ला डिवाइड करा, 5 1 जार 5, 5 5 जार 25. आता यांचं मल्टिप्लिकेशन करा, 2 इंटू 1 इंटू 5 किती होतात? 10. बघा 2 इंटू 1 2, 2 इंटू 5 10. आणि 1 1 1 या तिघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं, 1 इंटू 1 इंटू 1 दॅट इज 1. 1 इंटू 1 इंटू 1 1. आता काय करायचं, डेसिमल नंतरचे नंबर्स काउंट करा. यामध्ये डेसिमल नंतर डिजिट आहे 1 आणि हे 2. डेसिमल नंतर डिजिट आहे न्यूमिरेटर मध्ये 3. दोनदा सांगेल मी, बरोबर समजेल. आणि न्यूमिरेटर मध्ये डेसिमल नंतर डिजिट आहे 4. बघा हा एक ज्यांना मी एरो केलाय ते टोटल एरो आहेत 4. डेसिमल नंतर 4 डिजिट आहे. या 4 डिजिट मधनं 3 डिजिट मायनस करायचे, राहिला 1. हा 1 डिजिट जेथे कमी आहे, जेथे कमी आहे तेथे ठेवायचा. आता कमी कुठे आहेत? न्यूमिरेटरला, येथे ठेवला. 1 ने 100 ला डिवाइड केलं, याचं आन्सर आपल्याला मिळालं 100. मी तुम्हाला खूप वेळा सांगितलं, डेसिमल नंबरचं डिव्हिजन, डेसिमल नंबरचं मल्टिप्लिकेशन करत असताना त्यांना डेसिमलच्या बाहेर काढायचं, म्हणजे त्याला होल नंबर मध्ये कन्वर्ट करायचं. दशांशामधून पूर्ण संख्येमध्ये रूपांतरित करायचं. कन्वर्ट डेसिमल नंबर इनटू होल नंबर. ऐका काय करायचं, 0.23 ला म्हणायचं 23. डेसिमलच्या बाहेर काढतोय आपण सगळ्यांना. 42 ला डेसिमलच्या बाहेर काढायची गरज आहे का पूनम खैरनार? 42 ला डेसिमलच्या बाहेर काढायची गरज नाही, कारण तो डेसिमलच्या बाहेरच आहे, होल नंबर मध्येच आहे. तनया देवरे 0.75 डेसिमलच्या बाहेर काढा, दशांशाच्या बाहेर, याला 75 म्हणायचं. बघा डेसिमलच्या बाहेर काढले आपण, नंबर आहे तसे ठेवले. आता 0.69 याला पण डेसिमलच्या बाहेर काढलं. 0.21 डेसिमलच्या बाहेर काढा आणि 0.2 डेसिमलच्या बाहेर काढलं. आता पहिलं गणित आपण जसं केलं होतं अगोदर, वी सॉल्व्ड इट ऑलरेडी, वी सॉल्व इट लाईक दॅट, त्याप्रमाणे आपल्याला ते सॉल्व्ह करायचं. आता बघा 23 आणि 69 23च्या टेबलमध्ये आहे. 23 आणि 69 23च्या टेबलमध्ये आहे. 23 1 जार 23, 23 3 जार 69. दोघांचं आपण सिम्प्लिफिकेशन केलं, संक्षिप्त रूप काढलं, 1/3 आलं दोघांचं. असं करायचं. डिवाइड होत असेल दोघांना तरच करायचं. वरच्या आणि खालच्या संख्यांना सारख्या संख्येने भाग देत असेल तरच भागायचं. आपण भागितलंय.
23 ने डिवाइड केलं. आता 21 आणि 42 कोणाच्या टेबलमध्ये आहे? 41च्या, सॉरी 21च्या टेबलमध्ये. 21 1 जार 22, 22 2 जार 42. बघा 2 आणि 1 आलं. एवढा अवघड गुणाकार करण्यापेक्षा, मल्टिप्लिकेशन करण्यापेक्षा आपण काय करतोय? सिम्प्लिफाय करतोय, स्मॉल नंबर मध्ये घेतोय, त्याच्या इक्विव्हॅलेंट नंबर मध्ये. आता आपल्याला माहितीये 2 ने 75 ला डिवाइड होत नाही. 2 ने 75 ला डिवाइड होत नाही, पण 3 ने होते. बघा हा 3 दिसतो. 3 1 जार 3, 3 ने 20, 75 ला डिवाइड केलं, हे आले 25. बघा 25 दिसतंय आपल्याला. आणि तुम्ही म्हणाल सर आता हा जो 2 दिसतोय, 2 1 जार 2, या 2 ने 2 ला डिवाइड केलं, 2 1 जार 1. आता राहिलं कोण चेक करा. राहिलेलं आहे मुलांना 1 into 1 into 25, आणि इकडे राहिलाय मुलांना 1 into 1 into 1. आपल्याला अजून डेसिमल ठेवायचे. 1 into 1 1, 1 into 25 25 डिवाइड बाय 1. आता आपल्याला ठेवायचे डेसिमल नंतरचे नंबर. आता डेसिमल नंतरचे नंबर काउंट करा. न्यूमिरेटर ज्याला मी सर्कल केलंय त्यामध्ये डेसिमल नंतर डिजिट किती आहेत? 4 डिजिट आहेत. 4 अंक आहेत दशांशानंतर. 4 अंक आहेत दशांशानंतर. देर आर 4 डिजिट आफ्टर डेसिमल नंबर. ज्याला मी सर्कल करतोय डिनॉमिनेटरला, डेसिमल नंतरचे डिजिट काउंट करा. देर आर 6 डिजिट. देर आर 6 डिजिट आफ्टर डेसिमल नंबर. किती डिजिट आहे डेसिमल नंतर? 6 डिजिट. आता 2 झिरो ठेवायचे कुठे? 2 झिरो ठेवायचे कुठे? येथे किती आहेत? 4. येथे आहेत 5, सॉरी 5 आहेत. 5 डिजिट आहे डेसिमल नंतर. 5 मधनं 1 मायनस करा, हा राहिला 1 डिजिट. हा 1 डिजिट म्हणजे 1 0. 1 0 कुठे ठेवायचा? हा 0 ठेवायचा कुठे? 1. जेथे डिजिट कमी आहेत, डिजिट वर कमी आहे न्यूमरेटर मध्ये, तेथे ठेवला आपण 0. 1 ने 250 ला डिवाइड केलं, आन्सर आलं 250. ऑब्झर्व प्रॉपरली. तुम्हाला खूप वेळा सांगितलंय, या सगळ्यांना अगोदर आपण डिव्हिजन करूया. डिव्हिजन करत असताना यास होल नंबर मध्ये कन्वर्ट करा. याला म्हणायचं 1, याला म्हणायचं 1. दोघांना डेसिमलच्या बाहेर काढलं. गाथा मिले, वैष्णवी यादव, दोघांना डेसिमलच्या बाहेर काढलं. एक एक सॉल्व्ह करायचं. सगळं एकाच वेळी सॉल्व्ह नाही करता येत. सॉल्व्ह 1 by 1. डेसिमल नंतर आहे येथे 1 डिजिट. डेसिमल नंतर डिनॉमिनेटर आहे, मध्ये आहे 2 डिजिट. 2 डिजिट कोणते? 0 आणि 1 हे 2 डिजिट आहेत. 0.1 हा 1 डिजिट आहे. काय करायचं? 2 डिजिट मधनं 1 डिजिट मायनस करायचा, राहिला 1 डिजिट. हा 1 डिजिट म्हणजे 1 0 ठेवायचा कुठे? जेथे डिजिट कमी आहे तेथे तो ठेवायचा. वर ठेवावा लागेल आपल्याला 1 0. पुढे आहे प्लस. याला डेसिमलच्या बाहेर काढा. याला म्हणायचं 25 into 2. बघा 1 by 10 किती होतो? 10. प्लस आहे तसं ठेवा. 25 into 2 किती होतात? 50. आणि आता डेसिमल नंतरचे डिजिट मोजा. डेसिमल नंतर 2 डिजिट आहे मल्टिप्लिकेशन मध्ये. डेसिमल नंतर 2 डिजिट आहे मल्टिप्लिकेशन मध्ये. 2 आणि 5 काय करायचं? राईट हँड साइडने 2 डिजिट सोडून द्यायचे आणि येथे डेसिमल ठेवायचा. तर काय उत्तर येतं बघा? 10.5. बघा तुम्ही म्हणाल कसं काय आलं सर? याचं आन्सर आलं 10.00 आणि याचं आन्सर आलं 0.50. यांची ऍडिशन करा. 10.50 याला 10.5 असं कुठलं तरी चालतंय. चला, याला म्हणायचं 5, याला म्हणायचं 275. काय म्हणायचं? डिव्हिजनचं साइन मल्टिप्लिकेशन इथे इनवर्स होतंय.
रेसिप्रोकल. डिव्हिजनचं साइन ऑलवेज मल्टिप्लिकेशन. डिव्हिजन करत असताना डिव्हिजनचं साइन मल्टिप्लिकेशन. तर हा 0.05 वर गेला, याला म्हणायचं 25, आणि हा 5 खाली आला. डिव्हिजन असल्यानंतर तो रेसिप्रोकल होतोय. पुढचा फ्रॅक्शन 5 हा 25 वर गेला आणि 5 खाली आलाय. आता काय करायचं? 5 1 जार 5, 5 1 जार 5, 25 1 जार 25, 25 ने 275 ने डिवाइड केलं, हे आले 11. 1 into 1 1 आणि 11 into 1 11. 1/11. पण आता पुढे काय करायचं बघा, डेसिमल नंतरचे डिजिट मोजा. डेसिमल नंतरचे डिजिट मोजा. डेसिमल नंतरचे डिजिट आपण इकडे मोजूया बघा. 5 येथे डेसिमल नंतर डिजिट आहेत 5 डिवाइड बाय 2.75, 0.5, 0. इथे मल्टिप्लिकेशन केल्यामुळे 0.25 वर गेला आणि इथे 0.5 आला. डेसिमल नंतरचे डिजिट किती झाले मोजा बरं. हे 2 आणि हा 1 3. इथे 3, इथे 2, इथे 3. एक 0 कुठे ठेवायचा आलेल्या आन्सर मध्ये. हे मिळते आपल्याला 11/10. लक्षात आले तुमच्या? 1/11, सॉरी 1/11 हे आन्सर आपल्याला फायनली मिळालेलं आहे. एक 9.5 डिवाइड बाय 2/4. डिव्हिजन असल्यावर काय करतो पहा आपण. डिव्हिजन असल्यावर या दोघांचं डिव्हिजन करायचं आपल्याला. तर फर्स्ट फ्रॅक्शन आहे, फर्स्ट 9/5 आणि सेकंड आहे 2/4. बघा, फर्स्ट फ्रॅक्शन 9/5 आहे तसा ठेवायचा, आणि सेकंड फ्रॅक्शन आहे ना, येथे डिव्हिजन बिकम्स मल्टिप्लिकेशन. डिव्हिजनचं साइन होणार मल्टिप्लिकेशन. यामुळे काय होणार? फ्लिप होणार. फ्लिप म्हणजे काय? रेसिप्रोकल. रेसिप्रोकल म्हणजे काय? 4 जाणार वर आणि 2 येणार खाली. बदल, चेंजेस काय होतात लक्षात आलं? डिव्हिजन करताना मल्टिप्लिकेशनचं साइन घ्यायचं, सेकंड फ्रॅक्शन चेंज करायचं. काय चेंज करायचा? न्यूमिरेटर डिनॉमिनेटरच्या जागेवर आणायचा, डिनॉमिनेटर न्यूमिरेटरच्या जागेवर घ्यायचा. 9 4 जार 36, 5 2 जार 10. दोघांचं सिम्प्लिकेशन केलं 18/5. आता समजलं का मला सांगा?